सवय आहे ना म्हणून झालं. अरे हा पाठचा दरवाजा लूज आहे. हा टेम्पो मध्ये बसला का तू मान टाकला. चला आता. अरे वा. जिंदगी 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 हाँ जिंदगी, दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी. ऐसा क्या हुआ रे, ऐसा क्यों हुआ रे, थॉटचा हा शॉट नको रे, थोडा कश मार रे, सावकाश मार रे, हल्की हल्की किक बसू दे, सारे गम छोड़ दे, एकदम ओढ़ ले, स्मोक में ही होप है प्यारे. जिंदगी मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, मैं फिक्र को धुएं में उड़ाता चला गया, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच तुमच्या सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे. आत्ता माझ्यासोबत ना तिगडी आहे, ज्याच्यातलं त्याला आपण सगळे ओळखतो, पण त्यातला एक कॅमेराच्या मागे आहे आणि एकाची मला नव्याने ओळख करून घ्यायची आहे. स्वागत करते अभिनेता गौरव मोरे आणि त्याचे बेस्ट फ्रेंड्स म्हणजे शशी आणि राकेश. खूप 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 स्वागत तुमच्या सगळ्यांचं राजश्री मराठीमध्ये. थँक्यू सो मला असं वाटतं आपण राकेशला विचारूया की तो कसा आहे. राकेश कसा आहेस तू? मी बरा आहे. बरा आहे. आता आम्ही सगळ्यात आधी राकेशला का विचारलं कसं आहेस म्हणून, तर थोडंसं मागे जाऊया. काल हा माझ्या घरी होता, आम्ही सिनेमा बघितला, गप्पा मारल्या. मला म्हटलं जरा खाली जाऊन राऊंड मारून या. तर माझ्या गाडीच्या इकडे कमीत कमी 20 ते 22 कुत्री होती, ती नेहमी असतात. मग हा म्हटलं हा घाबरतो ना, म्हटलं रे आपण गाडी तर बघू ना काय झालं गाडीला काय नाही ॲटलिस्ट. तर गेलो तो बोलला एक काम कर, गाणे का चावणार नाहीत. मग ठीक आहे, मग आम्ही गाणं गात गेलो. संभाला है मैंने बहुत अपने दिल को. गाडीजवळ पोचलो, काय केलं का काय नाही, चल रिवर्स. मग आम्ही लॉजिकली गप्पा मारत होतो की लाईफ कसं असतंय आणि लाईफमध्ये त्यांना आणि कुत्रा चावला. नको होतं की तुम्ही आयुष्यावर बोला क्यू काटा रे, तुला आपण गाणं गायला ना म्हणून चावलाय. कसं चावला आणि बघ हा दाताने घासून गेला त्याला कुत्रा. आपण गाडी घासून गेली तसं घासलाय पूर्ण, म्हणजे सॉलिडच घासून गेला तो. आणि डॉक्टरकडे जाताना म्हणजे डॉक्टरचा किस्सा सांगा ना. हा घामाघूम झाला, गौरे रेबीज म्हटलं थांब थांब थांब, लगेच कुठं चालू झालं रेबीज, 24 तास आहे तुझ्याकडे अजून. बरं झाला रेबीज तर मी पण आहे ना सोबत, मलाच कोण जायचं आहे. आणि चावला 9:45ला आणि डॉक्टर बोलला की तुम्ही 10 वाजेपर्यंत या. आणि तोपर्यंत मी ना घड्याचे काटे बघत होते कधी 10 वाजतात. 9:10 झाले. हा भाई म्हणतो चल 10 वाजले, चल 10 वाजले. बोलला अबे 9:10 झाले, थांब ना. डॉक्टरला फोन लावा. मी डॉक्टरला फोन लावला, हॅलो सर असं झालंय, तर काळजी करू नका, 10 वाजता आता गर्दी खूप आहे. मला बोलते हॅलो सर ऐका ना, रेबीज ऐका ना, माझा ऐका ना. शशी कुठे होता? व्हिडिओ कॉल, हे सगळं मी व्हिडिओ कॉलवर बघितलं. घरामध्ये काहीच बोलू नाही, हा असा होता. मला व्हिडिओ कॉल आला, मला गौरवचा व्हिडिओ कॉल आला. मला बोलतो मस्त रॅम्बो बघत होतो, खाली गेलो बोबो चावला बोलतो आणि रॅम्बो चालू होता घरामध्ये. तर मला बरा गौरे रेबीज. अरे म्हटलं थांब, तू माझ्या घरी आहेस, तुझी जबाबदारी माझ्यावर आहे. काय झालं तर रेबीज आणि अटॅक दोन्ही एकत्र येतील बोललो. बरं डॉक्टरांना विचारलं, बोललो डॉक्टर असं झालंय, टेन्शन नको घेऊस, मी काय स्नेक बाईट स्पेशलिस्ट आहे. हा तुम्ही बोल मला कुत्रा चावला पण. हा बोलला सर, पण मला कुत्रा चावला सर, प्लीज सर. मी काय म्हणतो गर्दी आहे ना, मी येतो असं येतो, मला इंजेक्शन द्या, मी जातो निघून. अहो थांबा ऐका, मला हा व्हिडिओ कॉलवर दाखवे, देखना शशी अभी काला काला हो रहा है. बरं जे काळा आहे ऑलरेडी, गौऱ्या पाय बघ काळावा लागला, पाय काढावा लागलाय. हा नंतर बघा नस जाम व्हायला लागले, नस जाम. अरे म्हटलं हा दात घासून गेला तुला करून, तर राहू दे ना, मी याला समजवतोय. शेवटी गेलो, इंजेक्शन घेतलं तेव्हा हा अभि मेरे को अच्छा लग रहा. अरे मला आत्ताच दिलं इंजेक्शन, थांब जरा. 15 वर्षाची मैत्री म्हणजे खूप किस्से असणार आणि तेच आज मला जाणून घ्यायचे आहेत. पण सुरुवातीलाच फ्रेंडशिप डे आहे, तर जरा एक फ्रेंडशिप बँड तिथीप्रमाणे आपल्या मित्राला. गौरव गाणं म्हण ना मित्राचं. हा
मी तसं का ना हा हे तेरी जीत मेरी जीत तेरी हार मेरी कार आपण तिघे बेकार आम्ही बेकार आम्ही काय आम्ही हॅपी फ्रेंडशिप डे सर्वांना, तुम्हा सर्वांना. हॅपी फ्रेंडशिप डे सगळे. बोलतो ना नाही नाही, 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 okay, okay. जेव्हा याच्याकडे इन्शुरन्स वाले येतात ह्याच्याकडे जेव्हा बाबा. ते येतात ना की सर Credit आम्ही card. क्रेडिट Credit कार्ड card. वगैरे करला येतो ना, तर ह्याला एकदा नाव विचारलं, तुझं नाव सांग. गुड फ्रायडे असं नाव सांगितलं ह्याने. मी म्हटलं आम्ही असं होतो. म्हटलं अरे यार आडनाव ॲगस्टेन. नंबर भलताच नंबर दिला आणि ती बिचारी पोरगी अशी लिहू का नको लिहू लिहू का नको लिहू. शेवटी लिहिलं. म्हटलं कशाला. बता ते सामने से आहे पूछने लगे तो क्या करू मैं. मला पण असं सांगशील. गौरवचा हात मस्त दिसतोय. हां असं वाटतंय. भुंग्यावर पोपट बसलाय. भुंगा ना भुंगा भुंग्यावर पोपट बसलाय. ऑगस्टचा पहिला रविवार म्हणजे फ्रेंडशिप डे. सो आता फ्रेंडशिप बांधून झालाय का ऑगस्टच्या वेळेस रविवार आलाय म्हणजे गटारी पण आलाय आणि फ्रेंडशिप डे पण आले. कमाल. सोमवारी मग लोकांना लक्षात नसला सोमवार आहे की मंगळवार आहे. आपलं काय लक्षात राहील सोमवार आहे का उद्या. ते ॲक्च्युली उद्या संध्याकाळी तुम्हाला फोन केल्यावर कळेल. अरे आहात ना. ओके गाईस, पण मगाशी मला गौरव म्हणाला की 15 वर्ष आधीपासूनची ओळख आहे आणि ना गौरव अनेकदा शशीचा किंवा राकेशचा मुलाखतीमध्ये उल्लेख करत आला आहे. माझ्याच इंटरव्ह्यूमध्ये तो बऱ्याचदा बोलला आहे तुमच्या सगळ्यांबद्दल. सो मला आज इथे जाणून घ्यायचं आहे की कधी सगळ्यात भेटीचा पहिला दिवस काय होता. कधी भेटलात एकमेकांना आणि ही तिगडी जमली आहे काय पालीवाला आमचा आहे. हां. एकांकिका स्पर्धा करायचो मी पण, हा पण करायचो. तर आता एकांकिका स्पर्धा होती पालीला. तर आता वेगवेगळे ग्रुप आलेले असतात. तर ते कसं करतात, एक मोठा हॉल असतो आणि हॉलमध्ये इथे एक ग्रुप, तिथे एक ग्रुप, इथे एक ग्रुप, इथे एक ग्रुप, असं ग्रुप. तर मी माझ्या कॉलेजच्या ग्रुपसोबत होतो आणि गौरव त्याच्या ग्रुपसोबत होता. एवढी वात्रट मुलं, घाणेरडी, म्हणजे बघूनच असं वाटावं अशामध्ये गौरव बसलेला होता तिकडे. आंघोळ करून आलो होतो. आंघोळ करून आले पण जे काय बोलत होते ते घाणेरडे होतं. आता घाणेरडे म्हणजे लिटरली असे होते. आणि कसं आमच्या ग्रुपमध्ये ना मुली वगैरे पण होत्या. तर आम्हाला असं होतं कोण आहे तरी ही मुलं, असली कसली मुलं आहेत, हे लोक ॲक्टर्स आहेत का असं वगैरे वगैरे. आणि बाजूलाच झोपले होते आम्ही. यांचा जो शिक्षक होता ना ते काही करतील लक्ष द्यायचं नाही. आपलं ध्येय म्हटलं अरे 1 वाजता कुठलं ध्येय झोपा ना. आमचं असं होतं 1 वाजता कुठलं ध्येय वे हा कोण आहे. बरं स्पर्धा उद्या संध्याकाळी आहे. आता ध्येय घेऊन काय करणार आहेत. आणि त्या दिवशीच ठरलं होतं की ह्या अशा लोकांच्या सोबतच नाही राहायचं आहे आपण. आपला गोल वेगळा आहे वगैरे वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर एक स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेला मी गौरवचं काम बघितलं आणि मी म्हटलं पागल झाला, हा कोण आहे पोरगा. म्हणजे त्याने त्याच्यात ना काहीतरी रजनीकांत केला होता आणि कुत्र्याचा अभिनय केला होता त्याने. जो माझा अभिनय त्या कुत्र्याने लहानपणी बघितला. माझ्या फॅमिलीची मस्करी करतो काय आता तुझ्या मित्राला चावतो. आणि मग त्याच्यानंतर मग ह्याला भेटलो मी जाऊन की असं असं रे भारी काम करतोस मित्र यार, लवली वगैरे वगैरे वगैरे. आणि मग त्याच्यानंतर मग हळूहळू आमचे नंबर एक्सचेंज झाले म्हणा. मग ओळख झाली, मग फॅमिलीजची ओळख झाली खरं तर आमच्या. आणि मग त्याच्यानंतर खूपच आणि राकेशला तर मी खूप आधीपासून ओळखतो. म्हणजे गौरवच्या आधीपासून मी राकेशला ओळखतो. राकेशला खूप बघितलं मी काम करताना. प्यासा सिनेमाच्या वेळेस ऑडिशन दिलेलं आहे. एवढा जुना आहे. अरे विचार प्यासा सिनेमाचं ऑडिशन दिले त्याने. एवढं जुना अरे वेडा, आहे ते गाण्याला त्यासाठी त्याने ऑडिशन दिलेलं आहे. मी ॲक्च्युली माझी आणि गौरवची ओळख आणि शशी म्हणजे आम्ही अगोदरच एकांकिका वगैरे करत होतो एकत्र तेव्हाच आम्ही. आणि गौरव म्हणजे जी मी एकांकिका करणार होतो त्या मी नाही करू शकलो, ती गौरवने केली. आणि ते काम बघायला मी एकदा गेलो आणि बघितलं अरे यार का काम करतो यार हा. मी तेव्हा मी ह्याला साईडला घेतलं, म्हटलं भाई तू बहुत अच्छा काम कर, खूप चांगलं काम करतो बोला गौरव. तर तेव्हा आमची जी ओळख झाली, बॉन्डिंग झाली, ते मग नंतर भेटणं वगैरे सुरू झालं आमचं. मग ते भेटणं एवढं भेटणं होत गेलं की ते अजूनपर्यंत आम्ही खूप चांगलंच म्हणजे. मी तिथे काम करत असताना मला राकेश 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 असं काम करतो, राकेश असं काम करतो. मला असं होतं की यार आपल्यासोबत एक असा मित्र आहे जो इतका भारी काम करतो, तर आपल्याला त्याचं काम बघितलं आणि मला आवडतं. म्हटलं कोण आहे आणि हा रोज यायचा मला बघायचं. म्हटलं आणि नंतर दुसरा हा आला, मला बोलला भारी काम करता तू. बोललं हा भाई थँक्यू भाई. राकेश तू राकेश आहे का ज्याच्याबद्दल अख्खं कॉलेज बोलतोय. बोलला हा.
बोला यार तू रोज भेटतोस आपल्याला. बोला पण मला कधी माहिती नाही. मग तिथून हा सिलसिला सुरू झाला मैत्रीचा आमच्या. जो सुरू झाला तो आज सगळ्यात आहे. आज सगळ्यात आहे. पण आहे ना आत्ता गौरव मोरे स्टार आहे, त्याला प्रत्येक जण ओळखतं. तुम्ही तर त्याला 15 वर्ष आधीपासून बघताय. सो आत्ताचा गौरव आणि आधीचा गौरव खूप फरक आहे, राईट? गौरवचे इनिशियल डेज सांगा जरा मला, कॉलेज दिवस. गौरवचं पहिलं प्रेम सांगा मला कॉलेजमधलं. लक्षात घ्या. हे सांगितल्यानंतर तुम्हाला माझ्यासोबतच राहायचं आहे. तुम्ही 2 गाड्यांमधनं आलात, घाबरू नका. तरी आता 2 गाड्या जरी असल्या तरी संध्याकाळी तुम्हाला माझ्याकडे यायचं आहे. नाही, तो कॉलेज डेजमध्ये असा दिसायचा ना की त्याच्याकडे कुठली मुलगी हे खरं आहे. बघेल हे खरं का? आहे. म्हणजे माझ्याकडे म्हणजे- आता तो फोटो नाही. हो, एक तर ना त्याला ते होतंच की यार मी ऐसा दिखता हो. आणि आता एक केस असे त्याचे तो जेव्हा होता ना मी कॉलेज, त्याचे केस सगळे असे उभे राहायचे, असे बारीक करायचं मस्त. मिलिटरी कट जवळ. आणि तसा तो मुलींपासून जरा लांबच असायचा. 40 किलो माझं वजन, 41 ते 42 किलो. काय असणार माझी बॉडी? मग याचं कॉलेजमध्ये प्रेम वगैरे नव्हतं का? नाही, मी नाही म्हटलं असं की त्याचं प्रेम नव्हतं, असं नाही म्हटलं मी. हा नाही म्हणजे प्रेम वगैरे असं आम्ही नाही म्हणत शकत. प्रेम प्रेम नाम आहे मेरा, प्रेम चोपडा. पण म्हणजे एक असतं ना, एक शेवटी आपण माणसं आहोत. म्हणजे कोणतरी आपण ह्या कॉलेज लाईफमध्ये आहोत वगैरे, कुत्रिकाच होता आपल्याला. तर ह्या गोष्टी होतात. सो हा क्रश तो तेव्हा त्याचं होतंच सगळं, कारण तो सकाळ ब्रश करून निघायचा तो. तर त्या गोष्टी होत्या ना, म्हणजे तो जेव्हा काय बघायचा किंवा करायचा काम वगैरे, तर त्याला खूप हे वाटायचं की यार भेंडी यार केवढं चांगलं. बाकीचे पण ग्रुपमध्ये मुलं मुली सगळे असायचे वगैरे, तर ते एक वाटायचंच तसं. बट तेव्हा ती बोलतो ना, ती बोलतो ना की ती सिच्युएशन नव्हती की यार नाही यार आपण तिथपर्यंत नाही पोहोचू शकत. आता सध्या आपण कामाकडे कॉन्सन्ट्रेट करूया. तर तेव्हा म्हणजे खूपच एकदम साधा सरळ. माझं काम बघितल्यानंतर राकेश मला पहिल्या दिवशी बोलला होता काम बघून, बाय कुछ भी करना, काम पे पहिले ध्यान देना. कारण हां बाकी सब बाद में, पहिला प्रायोरिटी काम पे. त्याने ही गोष्ट मला खरंच सांगितली पहिल्यांदा भेटला तेव्हा. तर मी मगाशी सांगायचं राहून गेलं. मग तेव्हापासून म्हणजे गौरवला आजही गौरव तेव्हाही घरी जाऊन स्वतःची कामं करायचा, भांडी धुवायचा वगैरे. आजही गौरव आजही घरी करतो स्वतःची गौरव. कामं स्वतःच करतो. घरी कोण नसलं की स्वतःचं घर स्वतः जाडतो. घरी कोण नसलं, गावाला गेले मी त्याला किचन व्यवस्थित लागतं. एकटा. हां स्वच्छता की जे आहे स्वच्छता. आपल्याला आईने शिकवलेली आहे. तर ते मी घरी एकटा असलो की सगळं करतो मी. नसलं तर सगळे असलं तर नाही करत. आम्ही जेवलेली भांडी पण घासतो. हो 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 हो. त्यांच्याकडे जो फोटो होता आपला- माझा एक भांडी घासतानाचा. म्हणजे प्रत्येकाचा तर नित्यक्रम असलाच पाहिजे की सकाळी उठल्यावरती तुम्ही तुमचीच चादरीची घडी स्वतः घातली पाहिजे. तो एक आपल्याला नॅचरल देवाने जे दिलं, म्हणजे तुम्ही तसंच काम पुढे तुमच्या आयुष्यात पण करत राहा जेवढं तुम्ही. पण राकेशने माझ्या प्रश्नाला मस्त बगल दिली. हा ते मला कळलंय, कडक मध्ये बगल दिली आहे त्याला माहिती आहे. ह्याला पण आता ते तर लाजले बिचारे सांगायला, कारण तू त्यांना धमकीच दिली तशी. आता तू मला सांग तुझ्या मित्रांबद्दल, यांचं कोण होतं कॉलेजमध्ये, काय होतं यांची लफडी काय? नाही कॉलेजमध्ये असं नाही, खूप आधीच त्यांचं म्हणजे प्रत्येकाचं प्रेम प्रकरण होतं, असं नाही की नाही आहे म्हणून. पण ते तेव्हाच होतं ना असं नवीन आणि पहिलं. आता तर बिचारे सगळे कामं करतायत. पण होतं म्हणजे जसं माझं होतं, याचं होतं, याचं पण होतं की अफेअर होतं त्याचं प्रॉपर, असं नाही की नाही. पण ते होतं पण असं. पण आता हो होतं अफेअर होतं त्याचं व्यवस्थित. पण आता तिचं लग्न वगैरे झाले, तिथे आता सुख आहे तिच्या संसारात. ऑस्ट्रेलियाला शिफ्ट झाली. हो हो एवढं झालं सगळं, ती व्यवस्थित शिफ्ट. तीन जण 3 वेगवेगळ्या फील्डमधले. हे दोघं अभिनयातले, तू पडद्या मागे असतो. पण ना असं असतं की आपण फ्रेंड म्हटल्यावर ना आपली वाईब मॅच होते किंवा आपला झोन मॅच होतं, राईट? तुमच्या तिघांचे स्वभाव मला जाणून घ्यायला आवडतील. तुमचे सेम आहेत स्वभाव का वेगवेगळे आहेत, काय? नाही मला वाटतं आम्ही तिघे खूप वेगळे आहेत. पण आम्ही कुठलीच गोष्ट आहे ना पर्सनली घेत नाही कुठल्या, म्हणून ते मैत्री टिकून आहे. काय वाटलं तिथल्या तिथेच बोलतो, तिथेच क्लिअर करतो, विषय संपला. मला असं झालं, हे असं खरं आहे का? नाही, हे सगळं खोटं आहे, डन. हे असं झालं, असं झालं, हा मला असं बोलला, तो मला तसं बोलला. खूप जणांनी प्रयत्न केले आमच्याबद्दल काही सांगायचं, काही नाही. मग आम्ही एकमेकांना फोन करून अरे हा तुझ्याबद्दल असं बोलला आहे, म्हणजे क्लिअर करूया, तो तसं बोलला. त्याच्यामुळे प्रोफेशनलिझम आलंच नाही. आजही आम्ही तिघे एकमेकांना बघताना 15 वर्षापूर्वीच बघतो. जो किती रुपये आहेत रे? 20 रुपये. किती रे? 20 रुपये आहेत. माझ्याकडे पण 20 रुपये आहेत. एक काम करा, वडापाव खाऊया. आम्ही तिकडेच जाऊ, तेव्हाच आहेत ते. आजही आम्ही तसेच जाऊ. त्यामुळे आमच्यात काही बदल झालेला आम्हाला तर वाटत नाही. आजही म्हणजे त्याचं शूट असेल, ह्याचं असेल, माझं, आम्ही दिवसातनं कमी अर्धा ते पाऊण तास एकमेकांशी बोलतो. रोज रोज रोज. असं नाही की एकदा फोन लागला नव्हता, त्याने फोन चार्जिंगला ठेवलेला आणि फोन उचलत नव्हता किंवा लागत नव्हता, स्विच ऑफ झालेला. तर आम्ही त्याच्या आईने एवढे फोन केले, शेवटी राकेशला फोन केला
अरे शशीचा फोन लागत नाही, प्लीज जरा तर फोन करू एकदा विचार. आम्ही दोघे फोन करतोय, अख्ख्या सेटला फोन केला. मग आमचा मित्र आनंद होता, त्याला फोन केला, बोललो कुठे आहे, भाई शूटिंग करतोय, त्याला पहिला फोन दे. रात्री काहीतरी 10:30-11 वाजले होते ना, आई बिचारी पॅनिक झालेली. माझ्यावर जे चढले ते लोक. याला मस्त बोललास. तेच बोललो लुक डायरेक्ट गेला तिथे. मग एक नंबर बोलला. पण मग आम्ही जे काय झालं, मग सॉरी मग बोला आईला फोन कर. आणि आता आणि हे लोक त्यावेळी कर्जतमध्ये होते आणि ते लोक खूप जोशात होते तिकडे, त्यामुळे त्यांचा सगळा जोश त्या रात्री माझ्या 11:15 वाजता माझ्या. शशी उद्या म्हणजे काय ते कंटिन्यू. हो म्हणजे मी शशीच्या घरी, राकेशच्या घरी नेहमीच जातो, शशीकडे नेहमी जातो. समजा मी 200 वेळा गेलो असेल शशीच्या घरी. ह्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जितक्या वेळा गेलो आहे तितक्या वेळा जर माझा कोणी फोटो घेतला असेल शशीच्या आईने, मी समजा 200 वेळा घरी गेलो ना, शशी गौरव आलाय फोटो घे, शशी गौरव आला फोटो घे, तितकं मला ना मग त्याच्याकडं अल्बम तयार झाला असेल माझ्या फोटोचा आईसोबतचा. वेगवेगळ्या इतक्या वेळा घरी गेलो तर मला इतकं भारी वाटतं ना. रोजच भेटतो आम्ही, असं नाही की नाही, पण त्याची फॅमिली, माझी फॅमिली, राकेशची फॅमिली, सगळे एकमेकांना, नात्यांपासून सगळे एकमेकांना ओळखतात, म्हणजे गावापर्यंत. असं नाही की फक्त मुंबईतल्या गावातली लोक पण ओळखतात की अरे हा असा असा आहे वगैरे वगैरे. म्हणजे मला हे पण आठवते, म्हणजे काहीच नव्हतं आमचं काय बाबा, आणि तेव्हा आईला जरा ना छातीचा त्रास होत होता. त्यावेळी मी अरे असंच होतं, आणि तो ना बसने यायचा गौरव घरी आमच्या दिंडोशीला. तो आला होता, किधर रे, मी म्हटलं रे असं असेल तर क्या हुआ, अरे असं असं झाले. मग तो पळत तसाच दवाखान्यात आला, आणि माझ्या आईला तर आईच्या पाया पडला वगैरे. तर आईच्या डोक्यात ते एवढं बसलेलं आहे ना की काय होतं पोरगं. आणि आजही गौरव सेम तसाच घरी येतो, आईला भेटतो. ठीक आहे, प्रत्येकजण मेहनत करतो. म्हणजे तू पण आता इतक्या वर्षापासून काम करतेस, स्टेप प्रत्येकाची असते. आम्ही तिघे एकत्रच होतो. आता आम्हाला खूप म्हणजे कामाच्या बाबतीत प्रचंड सिनियर आहे, काम करतोच ना आपण. आम्ही बघितलं आहे जेव्हा थोडं चांगलं नाव होतं, माणूस प्रसिद्धीला येतो ना, तर जे सोबत होते ना त्यांना विसरतो लगेचच. लक बाय चान्समध्ये मस्त डायलॉग आहे, शाहरुख सर म्हणतात ना की कभी उन्हें मत बोलना जो तुम्ही तब जानते थे जब तुम कुछ नहीं थे. आणि आमचं असंच आहे की आम्ही ठरवून मित्र झालो ना, आम्ही झालो मित्र, तर म्हटलं झालोय तर झालोय. आता काय आणि मी सेम आहे का बोललो ते आमचा स्वभाव वगैरे, कारण बिकॉज आम्ही म्हणजे गौरव, शशी खूप भावनिक. म्हणजे एखादं जर सिच्युएशन आपल्याला समोर रस्त्यावरती काही दिसलं, गोरगरीब कोण दिसलं वगैरे, तर आता ही गोष्ट सांगण्यासारखी नाही, पण एक सांगावी ह्यासाठी लागते की आपण खूप इमोशनल माणसं असतो. माणूस हा म्हणजे इमोशनल असलाच पाहिजे. तर अशा बरेच किस्से आले की गौरवने असं बघितलं एखाद्याला की भाई यार लहान मुलं आहेत आणि बघतात एका हॉटेलकडे, गौरव जाऊन बसून त्यांच्याशी बोलून काय खाणार, कायच पाहिजे, ज्या हॉटेलमध्ये आम्ही बसलेलो असतो त्याच हॉटेलमध्ये जेवण त्यांना आणून देणार. काही आपले डोंबारीचे खेळ खेळणारे असतात. ते एकदा असंच सीन झाला होता, दिवाळीचाच सीझन होता आपला, आणि दिवाळी चालू होती आणि आम्ही भेटलो ग्रोवेलला, कांदिवलीला, आणि डोंबारीचा खेळ चालू होतो. तर ती जी बाई होती ना, तिची मुलगी डोंबाराचा खेळ खेळते, आणि आम्ही बघतोय ती बाई जी वाजवणारी ढोल ती प्रेग्नंट होती, आणि तिचं हॉटेल तर तिचं लक्ष तर हॉटेलकडे होतं. सो त्या हॉटेलकडे असल्यामुळे ना, तर मी गौरवला बोलले यार व हॉटेल तर तिकडे बघते, आणि बोललं बघ ना काय ना निसर्ग पण यार, म्हणजे असं ह्याच्या मनात काय आलं काय माहिती नाही. पाहिलं मला तो रॉक हे पैसे ठेव आणि त्यांना जाऊन देऊ नये पहिल्याचा, त्यांना काय खायचं. सो भावनिक म्हणजे त्या गोष्टी त्याच्यामध्ये प्लस पॉईंट म्हणजे आहे तो, म्हणजे एवढं खूप इमोशनल आहे. काय ना, काही आपण सगळं बघितलेलं आहे. खाणं पिणं काय होतं, जे मला जेवढं जमतं तेवढं, म्हणजे आम्ही असं काही मोठेपणा करत नाही, पण लहान मुलं बघितले की मला, मी किती वेळा तरी बोललो ना, तर मला ते जमत नाही मला. आणि नेमकं दिवाळी होती, ती बिचारी मुलगी रशीवरून एक खेळ करत होती, याला म्हटलं एक पैसे घे, म्हटलं आपण काय मोठं काम करत नाही आहे, पण ॲटलिस्ट आज दिवाळी आहे म्हटलं, त्यांना बरं वाटेल. आणि आहे आपल्याकडे, आपल्याला पण वर्षाकडून थोडंसं मिळालं ना, आपल्याकडे जास्त नाही, ₹1 ना, त्यातले आपण 25 पैसे देऊ शकतो ना, तेवढंच करतो, बाकी काय नाही. त्यामुळे हे सगळं आम्ही शिकून आलेलो आहे, बघितलेलं आहे, आणि तेच आम्ही फॉलो करतो जे घरच्यांनी शिकवलेलं आहे. लाईक ही सेट की सगळे शिकून आलात तुम्ही, आणि ना प्रत्येकाला पहिला ब्रेक मिळाला आहे आयुष्यामध्ये, ज्याच्यामुळे तुम्ही आता माहिती आहे प्रेक्षकांना, शशी पडद्यामागे असतो पण तो सुख म्हणजे नक्की काय असतो सारखी मालिका करतोय, डिरेक्टर आहे त्या सिरियलचा तू. पण आहे ना, फर्स्ट ब्रेक जो आपल्या मित्रांबरोबर शेअर करणं ही खरं तर खूप भारी गोष्ट असते. म्हणजे आय स्टील रिमेंबर जेव्हा मला पहिला जॉब लागला होता आणि मी काय एक्साइटमेंटने ज्योत्स्नाला सांगितलेलं माझ्या बेस्ट फ्रेंडला, ती मुमेंट मला ऐकायला आवडेल तुमच्याकडनं, पहिला ब्रेक जेव्हा एकमेकांना मिळाला. म्हणजे मला किती पगार मिळतो ना हे माझ्या घरी माहीत नाही, पण ह्या दोघांना माहिती आहे. म्हणजे मी संजू सिनेमाचं ऑडिशन दिलं होतं, पहिली मोठी फिल्म ना आपल्यासोबत मी आलेली, सिलेक्ट झालो, आणि मला फोन आला
ते फक्त या दोघांनाच माहिती होतं. अख्ख्या माझ्या माझ्यासोबत हे दोघंच असतात, हे दोघेच सगळे आहेत. मी ऑफिसला जाऊन आलो अंधेरीला, त्यांच्यासोबत मिटिंग करून आलो, सगळं झालं, मी शूट करून आलो, सगळं झालं. ते फक्त त्या दोघांना माहिती होतं आणि वर्षभराने फिल्म रिलीज झाली. तर हे मी फक्त माझ्या ह्या खूप जवळची 2 गज आहेत त्यांना सांगतो मी की यार, आणि हे पण त्यांचं सिक्रेट आम्हाला सांगतात. म्हणजे आम्हाला आम्ही एकमेकांपासून पैसे लपवत नाही. मला एवढं आहे, तुला तेवढं आहे, ही अशी मैत्री आहे आमची एवढी. आणि सिक्युरिटी नाही आहे इथे. आपण मैत्री जेव्हा केली तेव्हा काय होतं, आपल्याकडे 20-20 रुपये होते तेव्हाची मैत्री आहे ना. मग आता थोडे आलेत तर ती मैत्री ती 20 रुपयावरच असायला पाहिजे. व्हेरी इन्स्पायरिंग. आणि आम्ही आमच्याकडे एकमेकांकडे बघताना आता हे खूप सिरियस होत चाललंय. नाही सिरियस नाही, म्हणजे बघताना मी असंच बघतो ना एकमेकांकडे. अरे तेव्हाचे मित्र होतो आम्ही 15 वर्षापूर्वीचे. मी तेव्हा म्हणतो अरे आपण डेपोला भेटायचो, दिंडोशीला, मग रॉकला मी बोलायचो. तर हेच गंमत आहे, दुसरी काय मैत्री. म्हणजे आता यायला लागलेत ना पैसे, आता बऱ्यापैकी येतात. आम्हाला फोन करून विचारतो, यार इतने पैसे का करणे का क्या रे. शशी यार लिटरली याने विचारलं पैसे काय आहे, पण शशी यार काय करायचं एवढ्या पैशाचं, म्हणजे आपण काय घेणार, सुचतच नाही ना काय. बाबा शूज तर घेतलेत. बरं ॲमेझॉनला सेल होता बघा, मोठा सेल. 2 दिवस गेलो, सर्च करतोय, आपण घ्यायचं काय सांग तरी, कळलं तर पाहिजे ना. मला बरं तो म्हटलं की क्लब वगैरेचे आम्हाला हाऊस नाही, कधीच नाही, क्लब वगैरेला गेलो नाही आम्ही. पण राकेश, तुमच्या तिघांपैकी मला सांग, बेस्ट ॲडवाईस देणारं कोण आहे एकमेकांना, म्हणजे कडकच ॲडवाईस देते ती व्यक्ती, ते कोण आहे? आय थिंक मला ऑब्झर्वेशन असं वाटतं शशी आहे. कडक ॲडवाईस म्हणजे सल्ला सल्ला हा कळला. नाही तर म्हणजे कडक म्हणजे नाही शशी नाही. गौरव शशी आणि ॲक्च्युली आमच्या दोघांमध्ये राकेश प्रचंड मॅच्युअर्ड आहे ह्या सगळ्या बाबतीत. खरं तर मग तुला मी मगाशी असं सांगितलं असेल कदाचित, रॉक लहानपणापासून काम करतोय, तो राहायला कुठे होता हे तुला सांगितलेलं आहे. तर त्याच्याकडे प्रचंड नॉलेज आहे, प्रचंड. आता तो आमच्या सोबत आहे, म्हणजे मी मस्करी वगैरे करतो तो हा वेगळा आहे, तो प्रचंड, त्याचा तेवढा आम्ही मान पण ठेवतो. प्रचंड हुशार आहे, म्हणजे प्यासाचं ऑडिशन दिलं त्याने, म्हणजे विचार करणार. काय किस्सा आहे यार राकेशा, तू रफीजींच्या एरियात राहायचा म्हणे बँड्राला, असं मला कळलं. आम्ही आमचं ॲक्च्युली पूर्वी आम्ही सगळे बँड्रामध्येच होतो राहायला. मग तिथून आम्ही शिफ्ट सगळे कांदिवलीला झालो वगैरे. मग ते बालपण आमचं सगळे हिरो, म्हणजे मिथुन चक्रवर्ती, जावेद जाफरी वगैरे, परत राहुल रॉय वगैरे, म्हणजे आम्ही खेळतो आणि राहुल रॉय आपला जॉबला चालला आहे बॅग बिग लावून वगैरे, सगळे असे हिरो. म्हणजे तो पालील वगैरे, तो साईड पूर्ण, म्हणजे तवा हॉटेल आणि आमच्याकडे बडी मस्जिद म्हणून आहे ती साईड. तर तिकडे जास्त राहिल्यामुळे मग कांदिवलीला शिफ्ट झालो. कोणत्या मालिकेत काम करत होता? माझी ॲक्च्युली हा जो प्यासा बोलते, तर माझं झीला जे झी हिंदी होतं त्याला फिल्मी चक्कर नावाची सिरियल जी आली होती त्यात मी कामं केलं. मी 4-5 एपिसोड त्याचे केलेत. मग नंतर तेरे मेरे सपने इरफान भाई सोबत केले, इरफान खान सोबत केले, अरुण ऐराणीची होत्या. मग चंद्रप्रकाश द्विवेदींची जी होती मृत्युंजय मालिका वगैरे त्याच्यामध्ये केलं होतं. मग ते तेव्हा करतो ते मला प्यासा म्हटलं पाहिजे, तू ऊस जमाने का असं. पण तू आणि यदा कदाचितचे मी 3000 प्रयोग केले होते. त्याच्यानंतर मग रिश्तो का लाईव्ह टेलिकास्ट रीमा लागू, अंजन श्रीवास्तव वगैरे ही सगळी टीम होती. त्यांच्यासोबत हिमानी शिवपुरी वगैरे. अरे बाबा मी पता सांगतो, नहीं आपको. राकेशकडे जे टायमिंग आहे, राकेशकडे जो सेन्स आहे, मी जे काय करतो, म्हणजे मी ऑब्झर्व करत काम करतो, त्यातलं मी त्या तोंडावर बोललोय. खूप गोष्टी तुझ्याकडनं मी घेतलेल्या आहेत, जे तुझ्या नकळ तुला माहिती नाही, त्याला बरोबर तू घेतलेल्या आहेत, त्यालाही माहिती ती गोष्ट. उत्तम ॲक्टर आहे, उत्तम सेन्स आहे त्या माणसाला, आणि तो जितके सिनेमे बघतो त्याला जितक्या मगाशी सांगितलं कलाकारांची नावं माहिती आहेत. ॲब्सोल्युटली राकेश ग्रेट आहे त्या. म्हणजे आम्ही कॉलेजमध्ये असताना ह्याचं काम पाहायला जायचो स्टेजवर, ह्याचं काम पाहायला जायचो की बाबा तिघांनी एकत्र असं काम केलंय. अजून नाही. आम्हाला एक फिल्म आली होती बॉर्डर. नाही बॉर्डर आम्हाला सजेस्ट आली होती की बघा म्हणून. पहिला ऐकून तर जा. अरे आमचे मित्र आहेत विशाल पाटील, त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं होतं की तुम्ही तिघांनी बॉर्डर बघा. अरे बाबा ऐकून तरी काय. तर ती फिल्म आम्हाला सजेशनला आली होती, मग आम्ही तिघांनी एकत्र बसून बघितली, असं आम्हाला सांगायचं एवढंच. अजून आम्ही एकत्र कामच नाही केलं. मी ह्याच्यासोबत नाही केलं, ह्याच्यासोबत आम्ही करणार. आम्ही एका प्रोजेक्टवरती काम करतोय आणि ती फिल्म शशीच डिरेक्ट करेल. आम्ही तिघे मिळून लिहिणार आहोत आणि ती होईल आता, म्हणजे प्रोसेसमध्ये आहे. कधी होईल मला माहीत नाही, पण करणार आम्ही. आणि राकेशने रिसेंटली गाणं लिहिलं होतं, जे गाणं आलं सुद्धा आहे. तुझ्या गाण्याचं बोल काय? ऐक जरा नावाचं गाणं आता मी लिहिलं, लिरिक्स केलं होतं. तर त्याला तेवढं सुचतंय. आता शशी, मी आणि राकेश आम्ही तिघे एक फिल्म करणार आहोत, एक छान कॉमेडी, त्यात आम्ही तिघेच असू. लीडला आम्ही तिघे असू, अशा पद्धतीची. हां, तर ते आम्हाला करायची आहे तशी फिल्म.
आणि काय गमती जमती खूप आहेत, म्हणजे काय सांगणार आता तुम्हाला. गमती जमतीचं जर आहेच, तू मगाशी म्हटली होतीस ना की कौतुक एकमेकांचं किती आहे. जेव्हा मी सुख म्हणजे नक्की असतं काहीच बाबा डिरेक्टर म्हणून लाव लागणार, तर मी ह्यांना सांगितलं उद्यापासून माझं नाव येईल. तर 6:30ला एपिसोड येतो, टेलिकास्ट होतो ॲपवर. तर मग बाईने एक 6:45ला मला स्क्रीनशॉट काढून पाठवला. स्टोरी ठेवली. डिरेक्टर होणं का सोपी गोष्ट आहे का? म्हणजे चंदू मी पण नाही बघितलं. चंदू सरांचे एवढे आभार मानले पाहिजे. आम्ही त्याला चंद्रकांत नेहमी कंचे, बोलतो. sir, चंद्रकांत love you. कंचे सर हां. थँक्यू सो मच. माहिती त्यांनी समोर सांगितलं की अभिष त्याची मी दुसरी मालिका आता करणार आहोत, तर तू डिरेक्ट कर म्हणून. चंदू सरांचा पण मोठेपणा आहे तो, त्यासाठी सर आय लव्ह यू. चंदू सर लव यू. अशा अनेक मोमेंट असतात आपल्या आयुष्यामध्ये, चढ उतार असतात. आपल्या माणसांची खरी व्हॅल्यू आपल्याला तेव्हा कळते. जसं हा म्हणाला, त्याने फार छान डायलॉग बोलून दाखवला की जे अशा लोकांना विसरू नका ज्यांनी तुमचे वाईट दिवस पण बघितलेत, राईट. अशा खूप मुवमेंट असतात जेव्हा आपला माणूस आपल्यासाठी असणं किंवा छोटीही गोष्ट आपल्याला खूप मॅटर करून जाते, राईट. तुमच्या तिघांच्या आयुष्यातल्या मला अशा मुवमेंट आज इथे ऐकून घ्यायला आवडते की माझा मित्र इथे माझ्या मागे ठामपणे उभा होता. ती कोणती मुवमेंट सांग. माझी आई आजार म्हणजे खूप आपल्याला खूप संकट आली. आणि आई जेव्हा गेल्या वर्षी आजारी होती, तिला अटॅक आला होता. पहिल्या फोनवरती दोघं धावत आले होते. आता याच्यापेक्षा मोठी गोष्ट काहीच नाही. हां, आणि ते हा तर मला बोलला तुला काय पैशांची मदत लागली. राकेश म्हटला त्याचे खूप मित्र ओळखीचे डॉक्टर वगैरे सगळे आहेत, बोला जे लागेल ते सांग, मी तिकडे उभा आहे. हे उभं असणं पण मोठी गोष्ट आहे, याला म्हणतात मैत्री. म्हणजे आम्ही मला आमच्या तिघांचा प्लस पॉईंट एवढा की आम्ही कधी पैशांमध्ये मैत्री मोजलीच नाही आहे. ती इमोशनली मी नेहमी याला बोलतो की आपण NDRF वाली टीम आहोत. म्हणजे जेव्हा कधी कुणाला काय झालं एमर्जन्सीला तर आपल्यालाच जास्त मग ते बाकी सेलिब्रेशनसाठी आपण असं काही नाही आपल्यासाठी. पण महत्त्वाची ही गोष्ट आहे की भाई कधी कुणाचं काही प्रॉब्लेम झाला तर आपण उभं असणं खूप महत्त्वाचं. एकदा राकेशला अर्जंट गावी जायचं होतं. 2000 ते मला अर्जंट गावी जायचं आहे. मी म्हटलं आता काय झालं, आता तर गप्प तू नाही आता मला फोन आला गावी बोलवलंय. म्हटलं आता 12:30 वाजता तू दे ना यार, स्कॅन कर ना यार. मी दिले, गावी जायचं आहे. आता कुठं जाणार, 5:30ची गाडी आहे ना माझी. ठीक आहे बोला, 5:30ला 7ला फोन केला, पोचला का रे? अरे मी झालं ना गाडी, मी गेलोच नाही यार. मग दुपार 2ची आहे. ठीक आहे, 3ला फोन केला, कुठं आहे? हायवेला आहे. हे रात्री 3 वाजता झाले. हां नाही ते झालं दुपारी 3ला. नेक्स्ट डेला हायवेला काय बोलतो, गाड्यांचा आवाज ऐकवला मला. म्हटलं हो रे, कुठं पोचला? पेन क्रॉस केला बाहेर, जाईल मी गोवा हायवेला पोचेन मी. 7 वाजता फोन केला मी. अरे राख्या पोचला का गावाला? कारण मी 2,000 दिलेत ना, मला जास्त काळजी होती. पोचलास का गावाला? अरे पण बबलूच्या घरातलं AC ऑन होत नाही. बबलूच्या घराचा AC ऑन होत नाही आणि बबलूचं घर राकेशच्या बरोबर घरासमोर आहे कांदिवलीला. बबलूच्या घराचा AC ऑन होत नाही. मला डाऊट आला. मी बबलूला मेसेज केला, बबलू राकेश आलाय का रे? अरे कुठे आलाय? येतोय तो बोला घरीच आहे, माझ्या घरी बसलाय. ओके. आणि ते त्याला म्हटलं माझे 2,000 कुठे आहेत? तर मला रेंज नाही यार, मेरे अकाउंट में कुछ भी नाही, इतना उतना. तर मग माझ्याकडे 12:30 वाजता घेतले कशाला घेतलेस तू? नाही की तू मला कलेक्ट करायचे होते. तुझे तू दिलेले होते का कोणते जे आले नाही? नाही. ते म्हणजे आता हे 2,000 झाले. एकदा ही बँक आहे, बँकच्या ATMच्या बाजूला आम्ही दोघे उभे आहोत. ATMच्या बाजूला मला 500 रुपये पाठव, माझ्या अकाउंटमध्ये काहीच नाही, मला 500 पाठव. म्हटलं मी कॅश देतो ना. नाही माझ्या ATM मधनं काढणार मी. ठीक आहे बोललो. मी याला 500 पाठवले. बँकेच्या पैशाला 350 रुपये कापले. 150 उरले. 150. अरे बोललो मी तुला कॅश देत होतो ना यार, आता काय करू? अकाउंट कधी चालूच ठेवलं, ते अकाउंट ॲक्च्युली बंदच होतं ना. मला बघायचं होतं की भाई आ रे की नाही आ रे. बोलो डाल रे पैसा उसमें. आणि मी असं होतो यार. अरे हे बघा असे, हे बघ क्या हुआ रे? 350 रुपये कापले. कसले रे? अरे बोललो मी तुला कॅश देतो ना यार. आणि आणखीन बरेच झाले असे किस्से. आणखीन एक किस्सा ह्याच्या बाबतीत म्हणजे गौरव साहेब लॉकडाऊन होता. लॉकडाऊनमध्ये आम्ही रात्री माझ्याशी बोलत होता. लॉकडाऊनमध्ये 11 वाजता बोलत होता आणि रस्त्यावर फिरत होता त्याच्याकडचं. आणि तेव्हा सगळं बंद ना, म्हणजे लॉकडाऊनमध्ये काहीच चालू नाही, काही निवडक लोक होते. तर माझ्याशी बोलते, रॉक यार काय ना यार, म्हणजे काय चाललं यार, लोकांना आता किती प्रॉब्लेम आहे, हे आहे ते आहे. अचानक सगळं थांबलं आहे रे. आणि याच्यासमोर एक गाडी येऊन थांबली, रिक्षा ऑटो येऊन थांबलं, टेम्पो. आणि बोलते क्या हुआ? त्यांनी हातामध्ये थैली दिली याच्या आणि हे बोललं आणि ते निघून गेली. तर मला बोलतो रॉक. म्हणजे काय आलं रे? मी कसा वाटतो रे? मला कसा वाटतो म्हणजे क्या हुआ ना?
मी भिकारी वाटतो खरं म्हणजे काय म्हटलं काय झालं बोला अरे माझ्या आता डाळ भात देऊन गेलेत रे आणि मी जो अर्धा तास असं होतो तिथे आम्ही आणि ते झालं. दुसऱ्या दिवशी परत आलो नाक्यावर, एक गाडी आली हा. आणि अशी वळली माझ्याकडे बघून, माझ्याकडे आली, ए दारू किती मिळे का. बरं मी एकटा उभा आहे, तिकडे 14 जण मिक्स करून पित आहेत. त्यांना ना विचारलं, पिणारला विचारलं पाहिजे ना, ए दारू किती मिळे का. बोला किसको, अरे तेरे को पूछ रहा है दारू किती मिळे का. बोला मला काय माहिती, जो पी रहा उनको पूछना. ये बोला तेरे को मालूम है करके. ह्याच्या बाबतीत असे ना बरेच किस्से आहेत. आम्ही आता मॉलमध्ये पण कपडे वगैरे घ्यायला जातो ना, आम्ही एका साईडला बेसतो ऐसा ऐसा. एक माणूस येते, भैया इसमें दिखा ना और व्हरायटी. एक मिनट ए मैं ए अरे मॉल में कोण आहे रे. मला दोन मायलेकी होत्या त्या काहीतरी कपडे घेत होत्या, ते कपडे घेत होत्या आणि आता आम्ही बघतोय ना कपडे, तर त्याने नेमकं ह्याला टॅप केलं, भाई साहब ये कितने काय. तर हा बोलो उनको पूछो ना, जिनको पूछा ना, हा तू लेके आओ ना, बोलो ना. त्यांना वाटलं मी बरेच झाले. विकणार आहे. त्याला म्हटलं यार तुम्हाला विचारायला पाहिजे, मला विचारतायत. बरेच झाले बरेच किस्से. पण या सगळ्यामध्ये ना शशीचे किस्से येत नाहीयेत गौरव. शशीचा प्लस पॉईंट तोचा की तो किस्स्यामध्ये सापडतच नाही. किस्स्यामध्ये आम्ही दोघं सापडतो. बरं एक किस्सा मोठा आहे. मला एका इव्हेंटला पुण्याला बोलवलं होतं. हा दोघांना काय होतं नॉर्मली, आता मला सुट्टी नसते, मग कधी सुट्टी असली आणि याचा इव्हेंट असला ना की हा बोलतो की चला चला जाऊया म्हणून, आणि मी तिकडे याचा मॅनेजर म्हणून वावरत असतो की बाबा पैशांचे हे व्यवहार ते सगळं माझ्याकडे असतं. बोलला मला बोलला बघ हा हे घे. मी उतरल्यावर काय एस्कॉट, हां मी तुला सगळे करणार. म्हटलं शशी आधी आपण पोचूया मग ठरवूया. नाही ना ए भाई तू काय ना ठीक आहे. आणि आम्ही दोघं स्किट करणार होतो. आम्ही असेच मैदान मस्त उतरलो, ते लोक आले सगळे, हा उतरला ए लांब 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 गौऱ्या. आणि शशीला म्हणलं जास्त होतंय जरा आरामात, ना तू करतो बरोबर पण जास्त होतंय तू चुपचाप बस. मेकअप रूममध्ये गेलो, सगळे होते वगैरे सगळं झालं. तर मला बोलला गर्दी होईल, मी हँडल करणार आणि मी हँडल करणार बस, बाकीचं माहीत नाही. ठीक आहे बरं डन. म्हणजे एक काम करतो मी, जाऊन बघतो तरी कार्यक्रमाचं काय चालू आहे. तू नको तू नको. मी गेलो आणि ना मी विंगेतनं थिएटरमध्ये बघितलं. आणि शशीला म्हटलं मी तू मित्राकडे चालला होतास ना, जा फिरायला जा. मला का थांबतो ना तुला मी, अरे लोक गर्दी होईल. म्हटलं हो. अख्ख्या थिएटरमध्ये 11 लोक आहेत. 15 होते, 4 आपण होते निघून गेले. 15 होते, 11च आहेत. कोणाला एस्कॉट करणार आहेस. मला एवढं एम्बेरेस व्हायला आणि लागलं ना, ना कार्यकर्ते. कारण त्याने त्याला असं केलं होतं ना, सगळे याच्याकडे बघत होते की आता कार्यकर्ते 11 माझ्याकडे. जणांना तू काय करणार आहेस. मग त्यातले पण नंतर म्हणले बरं 11 असे बसले होते, 2 इकडं 3 इकडं 3 इकडे, असं वाटलं म्हणजे भरलेलं आहे. आणि मला एवढी लाज वाटली ज्या पद्धतीने यानं असं केलं होतं ना. म्हटलं जा तू. मला बोला परत बोलू नको मला, 11 लोकांमध्ये तुला एस्कॉट करू. अरे मी तुला कुठं कर बोललो, जा गेला. हा रात्री झालं सगळं. बोलो हो कोण आलं. अरे म्हणलं आपणच होतो आणि आम्ही दोघंच होतो बाहेर जायला, कुणीच बाय नाही केलं. म्हटलं आपल्याला चला घरी. असा तो खूप मोठा नाही, कधीच नाही गेले मी, कधीच नाही गेले आजपर्यंत. मी नाही गेले. तो माझा पहिला आणि शेवटचा अनुभव. आपलं असतं ना, मी कसं ते राहिलेलं आहे ना, ते मग असे फिरत असतात हे हा, मला हा बनलाय ना. आता मग मी खरंच गर्दी होईल तर मी थोडा शशा आरामात शशा ठीक आहे गर्दी मला मान्य आहे. पण जेव्हा मी असं बघितलं ना, तू जा तुझ्या मित्रांच्या घरी फिरायला, आपण हे करू का, आम्ही हायर थांबतो ना. अरे 11 जणच आहेत. काय सांगतो, हे 6 जण ते 11 एवढीच लोक आहेत बोल कार्यक्रमाला. आणि जे मागे बँड वाजवणार होते ना, त्यांचं असं झालं की जायचं का रे. इन दिनो जाऊया दिल मेरा. दुसरं म्हणलं थांब थांब गौरव मोरचं स्किट आहे. मुची से हे जसं आमचं स्किट सुरू झालं त्या दोघं म्हटलं चला आता गेलंच पाहिजे. कारण इतकं कॉमेडी स्किट होतं की आम्हा दोघांना पण हसायला येत नव्हतं. आणि गिटारवाला असा होता, गिटारवाला राकेशला म्हटलं मागे बघ किती एन्जॉय करून वाजवतोय. पण त्या बिचाराला कसंही करून 8 वाजेपर्यंत तिथं थांबायचं होतं म्हणून तो थांबला. जेव्हा याने चित्रपट केला अल्ल्याड पल्ल्याड, तेव्हा तो गोव्याला गेला होता. त्याच्यासोबत गोव्याला जाणारे तुम्ही दोघंच होतात का. एक मिनिट गौरव. हां आमचं खूप दिवसांचं प्लॅनिंग की बाबा गोवा. मी नाईट शूट करून करून ना वैतागलो होतो. मी याला म्हटलं पिक्चर भूताची आहे, पण मला तो मला लागेल भूत मला लागेल बोललो. एका रात्रीची पिक्चर आहे पण मी झालो पागल. मी पहिले इकडे इकडनं आपल्याला गोव्याला जायचं आहे. ठरलं सगळं झालं. माझे 2 दिवस वाढले. मग हे 1 दिवस आधी आले, आम्ही आलो. आणि आता तिथून पुढचं तुम्ही सांगा, तुम्ही येत आले रात्री आले. हां मग आम्ही आलो आणि ऊन म्हणजे बाबा कोकणातलं ऊन म्हणजे काय हा 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 आता
हा मला दिसला तो. गौऱ्या तू ना काला आहे. इथं आला ना 2 थर वाढले तू बोलते त्याचे. असं वाटतं कोणीतरी गोविंदाचे थर लावले तुझ्या अंगावरती. तू नाईट में शूट करताय या दिन में शूट करताय. थर ना मला असं झालं इतना काला हो गया. मैं पहिला पहचाना नाही की तू ये कर दारू का डबा करत असं बघ तूच आहे. अरे बोल मीच. आणि आम्ही मग पोहोचलो याच्या सेटवर आणि मग राहायचं कुठे तर ह्याने व्यवस्था केली ह्याच्या रूमच्या बाजूलाच. आणि मग आम्ही दिवसभर थांबलो वगैरे आणि हे लोक रात्री आली. हा आणि सक्षम होता. तर हा आला आणि हा असा आला होता आमच्यासमोर. मग हा बोलला बिल्ला आणि आम्हाला बघून हा जवळजवळ रडायला आला होता. लिटरली रडायला आला होता. यार बरं झालं रे तुम्ही आलात असं तसं वगैरे. मग गप्पा झाल्या आणि मग 2 दिवसांनी ठरलं बाई गोव्याला निघायचं. मग आमचे प्रशांत सर आणि मग त्यांचं नाव आम्ही VFX ठेवलं, VFX VFX प्रशांत. आणि मग त्यांच्या मर्सिडीजने आम्ही अख्खा गोवा एक्सप्लोअर केलं. येस 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 मर्सिडीजने मर्सिडीजमध्ये अख्खा गोवा एक्सप्लोअर गोवा केला. मला इतका खर्चिक गेलाय त्याचा अजूनपर्यंत हिशोब नाही मिळाला मला. याच्याकडे मी काही पैसे ठेवायला दिलेले माझे. हा इकडे दिले तर इकडे तर काय होईल. चक्रवाढ व्याज लागेल मला. घेताना चक्रवाढ व्याज लागेल. शशीकडे दिले आणि हे लोक आले. गोवा फिरलो. मग आम्ही कसिनो वगैरेला गेलो. सगळं गेलो खेळलो. शशीला म्हटलं शशी एवढं सगळं केलंय हे पैसे भरले कुणी. तर बोलतोय तुझे जे माझ्या अकाउंट होते ना तेच मी भरलेत. म्हटलं हिशोब नाही होत. हिशोब संपला. म्हणजे तुला सांगतो समजा मी शशीकडे 100 रुपये ठेवायला दिले असेल ना शशीवाला तुझे कमीत कमी 95 रुपये खर्च झालेत. अरे म्हटलं मग उरलेले 5 तरी दे. ते 5 रुपये अजून आलेले नाही आहेत. मला तो गोवा इतका महाग पडला. अरे म्हटलं एवढं तर मी दुबई फिरून आलो असतो बोललो यार. हा लिटरली मला हिशोब नाही मिळणार. म्हणजे ठीक आहे आता हिशोब नाही मिळत तर नाही मिळत करणार काय. हा आपलं नाही मी गोवा जायगा म्हटलं कपडे बिपडे खरेदी केले आपण ते तुझ्याच पैशाने आमचं काहीच नाही. आम्ही खूप कपडे कडे मुंबईवरनं जे निघालो तेच आमचे पैसे गेले. आपण असा मित्र हवा यार. गौऱ्या आज फ्रेंडशिप बांधली तू माझ्याकडे पण ते पैसे ठेवाय. अरे चले का मी तुला म्हटलं ही आमची मैत्रीण आहे. म्हणजे आता बोलू शकतो शशीकडे आता त्याचे जे इव्हेंट्स वगैरे पण पैसे असतात ना तो बऱ्यापैकी भाई ते एकदा याच्याकडे दिले मला लक्षातच नाही याच्याकडे किती रुपये ठेवायला दिले मला. मला सांगितलं. आपण फ्रेंड्स होता. तर अशी गंमत आहे आणि मजा येते पण आम्हाला. आम्ही तिघे सगळ्याच गोष्टी ना असं सामायिक करतो. म्हणजे आता मी लंडनला अमेरिकेला गेलो होतो. आता हा जे गेला होता लंडन अमेरिका वगैरे हा एकटा गेला होता पण ह्याने आम्हाला सगळं दाखवलं तिकडनं कॉलवर व्हिडिओ कॉलवर. हा जिथे गेलाय डेली रात्री 2-3 वाजता पण व्हिडिओ कॉल करायचा आहे. हे बघा नायग्रा फॉल्स हे म्हणा ते म्हणा. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की आम्ही पण फिरून आलो म्हणून. पण आता तुम्ही तेवढी मजाची गोष्ट मला सांगताय पण इमोशनल मुवमेंट्स राकेश आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात राईट की कामच मिळत नाहीये किंवा आपलं काही घडतच नाहीये तर हक्काचा आपला मित्र असतो ज्याच्याकडे आपण व्यक्त होतो आपल्या फॅमिलीनंतर राईट. राकेश मला सांग या दोघांबद्दल आणि हे तुझ्याबद्दल सांगतो ऑब्व्हियसली काय इमोशनल मुवमेंट आहे जी कायम लक्षात राहते आपल्या मित्रांबद्दल. नाही त्याचं एक म्हणजे आमचं तर असं आहे की आता मला माहिती आहे सर्कल असंच आहे. आपलं फील्ड जे आहे ही म्हणजे बोलतो ना की आपण कुठले बेभरोशाचं आपण कुठंच म्हणजे हे नाही करू शकत की बाई हेच होईल वगैरे. मला हा येणार सगळ्यांना फेज येणार बोललो. जर आज तुझे 4 सिनेमे किंवा तुझे कामं चालू आहेत तो कुठेतरी एक पॉज येतो आपल्याला. तो नैसर्गिक नियमच आहे आणि तो आपण सगळ्यांनी तो आतमध्ये ठेवलाच पाहिजे. तर तेव्हा जेव्हा असं कधी वाटायला की यार आज जरा थोडा हे झालं आता जरा मला थोडं अजून काय एवढं आता वाटत नाही किंवा जरा नंतर काम पुढे आहेत. पण जेव्हा हे काम नाही तेव्हा त्याला बोलू की एकच काम आपलं हे काम आहे. सिनेमे बघत राहायचं 4 कामांसाठी बाहेर जायचं त्यांना भेटणं वगैरे हे आहे. कारण का शांत बसून आणि इमोशनल राहून काय होणार नाही घडणार नाही. तुम्हाला त्याच्यासाठी थोडं प्रयत्न करावेच लागणार. तर प्रत्येकाची प्रयत्नाची पद्धत वेगळी आहे. आपल्याला अशा पद्धतीने जावं लागणार कारण आपल्याला तुझ्या आता ओळखी भरपूर झाल्यात. ओळखी वाढवाव्या आपण प्रत्येकाने. तर त्याचं एक आहे. शशीचं पण मधल्या काय थोडं म्हणजे त्याला जाण्याच्या आधी तो पण असा एकदम सॅड असायचा. ते कसं होतं ना आमच्या भेटण्यामुळे आहे ना तो फेज निघून जायचा. हा खरंच यार म्हणजे जर काही डिप्रेस असलो ना ह्या दोघांना भेटलो ना की अरे किधर असं गरजेचं नाही की गप्पा झाल्या पाहिजे. आम्ही 3-3, 4-4 तास एकमेकांशी बोलत सुद्धा नाही पण आम्हाला भारी वाटतं. आम्हाला भारी वाटतं एकमेकांना भेटलो की ह्याला काय खाऊया तू सांगशील ते. पण आम्हाला भेटलो की असं रिलॅक्स वाटतं आम्हाला. काय चला काहीच प्रेशर येत नाही. आणि जोपर्यंत आम्हाला कुठे जायचं असेल बाहेर ठिकाणपैकी कोणी एक नसेल तर आम्ही जात नाही. लागतातच. कॅन्सल करतो आम्ही. म्हणजे इतक्या वर्षात पहिल्यांदा आम्ही मुंबईच्या बाहेर गेलो ते पण गोव्याला.
आम्ही 2च दिवस फिरलो, फार नाही फिरलो. तीच मजा आम्ही एवढी केलेली आहे ना, म्हणजे आम्हाला असं वाटलं मग खूप मजा केली. पण आता 2 ते 3 तास झोपलो आम्ही फक्त. माझं एक स्वप्न आहे, मी 2दा लंडनला जाऊन आलो, पण माझं वैयक्तिक असं स्वप्न आहे की ह्या वर्षी तर ते होणार नाही, पण पुढच्या वर्षी मी, रॉक आणि शशी आम्ही तिघे जुलै ऑगस्टच्या दरम्यान हिथ्रो एअरपोर्टला असू लंडन. अरे पण पहिले याला घेऊन जातो ना आधी, मग नाही तुम्ही कधी जाऊ शकता राजश्री मराठी, आम्हाला घेऊन चला मी तर म्हणेन. तरी आमची इच्छा आहे की आम्हाला तिघांना आम्ही जेव्हा असे तयार होऊ एअरपोर्टला असू, किती जाणे का रे, चलो लंडन, मग आमच्याकडे विजा असेल, तिकीट असेल आणि आम्ही हिथ्रो एअरपोर्टला उतरलेलो असू ना, तेव्हा अशी संध्याकाळ असेल छान आणि तिकडेचं वातावरण, आणि मग आम्ही लंडन, जीवाचं लंडन करणार आहोत. जीवाची मुंबई, जीवाचा गोवा, जीवाचं लंडन, असं आमची इच्छा आहे. आपले बेस्ट फ्रेंड म्हणजे काय, आपला झोन वाईब सगळंच मॅच झाली असते, तरी सुद्धा एखादी अशी सवय असते आपल्या मित्राची जी आपल्याला, आपण कधी बोलत नाही पण ती खटकत असते आणि असं वाटतं की ह्याने ना ही सवय बदलावी स्वतःतली. तर मला आता गौरवनी सांगायचं या दोघांबद्दल, तुम्ही या दोघांबद्दल आणि या दोघांबद्दल, कुठली स्वभावातली एखादी सवय त्याने बदलावी असं तुम्हाला वाटतं, किंवा तुम्ही बरेच वर्ष सांगताय पण ते काही घडून आलं नाही, स्टील यू आर ट्राईंग. हां, मी राकेशबद्दल असं सांगेन की राकेश ना प्रत्येकाबद्दल खूप जास्त इमोशनली विचार करतो, पण आत्ता जग थोडं बदललं आहे, खूप प्रॅक्टिकल लोक विचार करतात. आणि तो आमचा सिनियर आहे, आमचा मोठा भाऊ आहे, मित्र आहे आमचा, तर त्याचा कोणी जर अपमान करत असेल किंवा नकळत होत असेल ते दुसऱ्यांकडनं त्याचा अपमान, त्या गोष्टीला कळतात, पण तो म्हणतो जान दे यार, मूव ऑन करूया. तर त्याला ते सांगेन की तसं होत नाही आता, कारण सगळं खूप जग प्रॅक्टिकल झालं आहे, थोडंसं प्रॅक्टिकल होणं गरजेचं आहे. तर तू ते व्हावंस, म्हणजे प्रॅक्टिकल म्हणजे असं एवढं पण नको हो, पण जे करतात त्यांच्यासोबत राहा. हां, जसं तसं, म्हणजे आपण काय करतो, ज्याने दिलं त्याचं खूप कौतुक करतो आपण सतत, त्याला म्हणजे तो घरी पोचला तरी आपण त्याला थँक्यू बोलतो, तू झोपला तरी त्याला थँक्यू बोलतो, एवढं गरज नाही. तू पण केलं आहेस, त्याने पण केलं आहे, डन, तिथपर्यंत सोडून द्यायचं. जे पण मला जो अनुभव आहे त्यावर नाही सांगतो आहे. आणि शशीचं पण सेम आहे. माझा प्रॉब्लेम असा आहे की मला एकदा वाटलं ना की आता हा आपली रिस्पेक्ट करत नाही किंवा आपण त्याला जेवढा मान देतो आहे तो आपला ग्रँटेड धरतो आहे, तर मी एकदा तोडलं. हे तसे नाहीत, थोडंसं हे करूया ना. तर मी यांना एवढंच सांगेन की थोडासा स्वाभिमान असणं खूप गरजेचं आहे, इमोशनली असा पण थोडंसं प्रॅक्टिकली पण गरजेचं आहे. हे दोघांसाठी मी सेम सल्ला दे. हां, कारण मी यांना ओळखतो, हे मला ओळखतात, तर हे म्हणतात यार तू जे बोलू शकतो ते आम्हाला जमत नाही. म्हटलं पण ते आता गरज आहे ना. कळलं का रे, गुण बदलायचे ते. ना बदलू नका, पण हां, म्हणजे एखाद्याला आपल्याला खूपच ग्रँटेड धरत असेल तर त्याला तेवढंच ठेवा. शशी तसं तर खूप आहे. तसं तर खूप आहे बदलण्यासारखं, पण त्यांनी ना झोप कमी करावी असं मला वाटतंय. गौरव खूप झोपतो. हा, म्हणजे खूप झोपतो. हो, खूप झोपतो. आणि मलाही कंप्लेंट ही आहे की तो आंघोळ खूप लेट करतो. मी त्याला नेहमी बोलतो पहिला सकाळी उठून आंघोळ कर. खूप लेट उठतो गौरव, खूप लेट उठतो. पहिल्यांदा ऐकलं यार मी की मी खूप झोपतो म्हणून. आणि खूप लेट उठतो तो. आंघोळचं बरोबर. अरे पण मी झोपतो 4 वाजता सकाळी. बघितलं 4 पर्यंत काय करत सिनेमा, बॉर्डर, लॉरेन्स ऑफ द प्रिन्स, टायटॅनिक, काय त्या सिनेमाची नावं घेताच मला असं वाटतं की अरे हा पिक्चर काय असेल. नाही, असं मी जास्त रिलॅक्स असलो ना तर मी थोडं लेट झोपतो, लेट उठतो, आणि मग असं वाटतं की जेव्हा बाहेर जातो तेव्हा आपण आंघोळ करूया. पण ते बदलले, मी रॉकने सांगितलं त्या पद्धतीने, आणि मी रॉकला पण सांगेन की रॉक 2दा आंघोळ करतो, सकाळी आणि संध्याकाळी. तर ते संध्याकाळची आंघोळ बंद करावी, म्हणजे सगळं चांगलं होईल. दिवसातनं 2दा असेल ना भाई आपलं जायचं पण मला आंघोळ करायची आहे, ह्याच्यापेक्षा मी येतो हे जर म्हटलं, काय करणार संध्याकाळी आंघोळ करून, तू मावळतीला चाललाय सूर्य, तू आंघोळ करून काय करणार आहेस. बरं. जॉर्डनचे शूज आहेत. जॉर्डन आता नाही आणले जॉर्डनचे शूज भाऊकडे आमच्या. ते कुठलं घड्याळ आहे, फॉझिलचं घड्याळ, फ्रॉम कॅनडा, फ्रॉम कॅनडा. मित्र तर म्हणजे विचारू नका, जगात सगळीकडे मित्र आहेत. हो, मला म्हणाला की दुबई जागा तो मेरे मला म्हणाला परफ्यूम लेके आ. म्हटलं परफ्यूम मारून जाणार कुठे, फ्रॉम दुबई, कांदिवली ते ग्रोवेस मॉल, याच्या पलीकडे कुठे जातो आपण, राहू दे बोललो.
मला ॲक्च्युली परफ्यूमची खूप आवड आहे तर मी ह्याला पण सांगितलं ह्याला पण सांगतो कधी गेला मला बाकी काही नको फक्त परफ्यूम बस बाकी कुछ नाही. हा पण राकेशनी संध्याकाळची आंघोळ थांबवावी थांबावी. हो हो महाराष्ट्रातला पाण्याचा प्रश्न सुटेल याचं तेच पाणी तू मला दे. ते मला ते आणि शशीबद्दल बोलायचं झालं ना तर शशी आहे ना शशीचं काय आहे की तो खूप प्रामाणिकपणे कामं करतो खूप म्हणजे त्याचं ती प्रामाणिकपणा ऑनेस्टी आहे. तो कधी कधी असं वाटतं की यार थोडा जादा वर आहे तेरा प्रामाणिकपणे तू बी तो कधी कधी थोडा न्यूट्रल आणि थोडं जरा तोही प्रयत्न कर. आणि ह्याचा मित्रपरिवार खूप मोठा आहे. म्हणजे मी एकदा असं ऐकलंय कुठे आहेस तू आम्ही दोघे एकत्रच होतो हा शूटिंगला होता म्हटलं मी गौरवसोबत आहे घरी जा बॅग भर आपण काश्मीरला चाललो आहे. तर हा बोलला प्रामाणिकपणे यार माझ्याकडे खर्चाला काहीच नाही आहे मी तुला शब्द काय वापरला बॅग भर आपण काश्मीरला चाललो आहे पैसे बोललो. तर हे असे मित्र राकेशने कमवलेले आहेत. आणि एक त्याचा असाही मित्र आहे गौरव मोरे. तू असंच म्हणतो राकेश काय घेऊन येऊ सांग मला. आणि हा जेव्हा बाहेरगावी गेलो होतो ना आम्हाला सगळ्यांसाठी शूज आणले शर्ट आणले टी शर्ट आणले म्हणजे ज्या शहरात गेला ना बाहेरगावी त्या शहरात एक गोष्ट घेऊन आला होता फक्त आमच्यासाठी. माणसं नाही आणली तर माणसं नाही. मी आलो ना सगळं पण तू राकेश तुम्हाला हे सांगतोस की तुला यांच्यातला कोणता गुण त्यांनी बदलावा किंवा हां बदलला पाहिजे असं वाटतं जो तुला थोडासा खटकतो तो काय ना मला त्याचं तेच बोललं की फक्त लवकर उठून आंघोळ कर ते झालं आणि ह्याला बोललं की उद्यापासून नाही, मी चारलाच उठतो आंघोळ करतो आणि लगेच उभा राहतो आलो रे बाबा मी नाही काय होतं माहिती आहे ना मग मला असं होतं ना की आता हा निघणार म्हणजे याने अजून आंघोळ नाही घेतले म्हणजे अजून याला थोडा वेळ जाईल आंघोळीला मग ते तसं होतं. आणि ह्याचं तेच बोललं की ऑनेस्टी खूप आहे आणि खूप मेहनतीने काम करतो वगैरे तर कधी वाटते भाई तू पण थोडा न्यूट्रल राहा जरा चांगला आणि तुझं काम तर करायचंच आपल्याला बोल फक्त एवढंच की तेच जरा मनावरती घे बाकी काही नाही. क्या बात आहे. खूप भारी. पण सिक्रेट जे असतात ते आपल्याकडे ठेवण्यात तुमच्या तिघांमध्ये कोण एक्सपर्ट आहे सिक्रेट कीपर कोण आहे म्हणजे असं मला वाटतं हाच आहे. तिघांमध्ये पण दोघांची एक जोडी असू शकते. हाच सिक्रेट काय सिक्रेट काय माहित असतं रे आम्हाला मला काय माहिती आहे सिक्रेट म्हणजे बरे सिक्रेट ठेवतोस का? हो खूप 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 म्हणजे शशी आम्ही तर बिलकुल नाही पण, मी तो खुली किताब हो, विचारायला नाही कसं आहे आता आपल्यापर्यंत काही गोष्टी येतात ना कुठे काय चालू आहे कुठे काय नाही चालू आहे तर आता हे सांगायचं कोणाला पटकन या दोघांना सांगतो भाई बाहेर असं चालू आहे माझ्या कानापर्यंत असं आलं आहे बघा कितपत खरं आहे कितपत नाही काय सांगतो म्हटलं पण हे आपल्यातच ठेवा जे असेल इंडस्ट्रीबद्दल असेल बाहेरचं असेल काय कळलं असेल तेवढंच. म्हणजे आता त्याचं उत्तर तुम्ही किती द्याल मला माहीत नाही. व्हॉट्सॲप ग्रुपवर तुमच्या कुठला एक टॉपिक असतो हॉट टॉपिक चर्चेचा कुठल्या गोष्टीवर तुम्ही चर्चा करता व्हॉट्सॲप हॉट टॉपिकवर आम्ही फक्त एकमेकांना सिनेमे फॉरवर्ड करतो. आत्ताच रिसेंटली मी IMDbची एक लिस्ट त्यांना पाठवली आर्ट सिनेमांची. गौरव तू मला हे खरं सांगतोयस का सगळं व्हॉट्सअपवरती आपल्या ग्रुपवर पण आपल्याच ग्रुपचा आता बघू दे तुमचं नाव काय आहे आमचा T20 वर्ल्ड कप जिंकलो ना आपण. हां व्हॉइस नोट ऐकू का नको ते नको ऐकलं तर म्हणजे दिल मेरा असं होईल. स्क्रीनशॉट पण पाठवतात हे लोक एकमेकांना. थांब आता मला बघू पाठवतो लिंक आहे लिंक पाठवतो तुला. अरे ही काहीच लिंक आहे ना अरे ही काय इकडे IMDb आर्ट मूवी हां हे आम्ही ह्यांना लिंक त्याने ना मला मीडियामधनं बरोबर तेवढीच लिंक काढून दाखवली आता. बाकी दाखवलं असतं ना टिनिंग झाला असतं डोळे फिरले असते आमचे. Voice note ऐकू बोलली का लगेच नको झालं. मी पण फ्लो मध्ये ओपन करतो मी पटकन पण हार्टबीट्स फास्ट नाही मी आता नवीन गोष्ट सुरू काय केली आहे म्हणजे मी वैयक्तिक म्हणजे यांना पाठवली ग्रुपवर जे सिनेमे आता बघितलेत मी रोज एक आर्ट फिल्म बघतो. पहिल्या दिवशी बघितली स्पर्श मग बघितली बाजार नंतर बघितली मासूम मग बघितली कथा. तर आता मी असे सिनेमे बघणार आहे की सलीम नगडे पे मत रो एक रुका हुआ फैसला. आता मी सगळ्या तेच मी आधी बघितलेत ना पण आता आपल्या रिवाईजसाठी मी परत बघतोय की काय काम करून ठेवले लोकांनी आपल्याकडे. हां तर मी रोज बघतो आणि ह्यांना सांगतो आज मी कथा बघितली आज मी स्पर्श बघितला आज मी मासूम सिनेमा बघितला काय गाणी आहेत काय अभिनय झालेला आहे. तर हे तेव्हा आपण बघितलेले आहेत ना तर यांना म्हटलं तर घरी आहेत ना तर आपण बघूया. काय रॉक काय म्हणत होता नाही मी बोललो मी व्हायब्रेट होते रे एवढी हवा इथे म्हणून त्याच्यामुळे स्टार्ट टू एंड त्याने तो कुत्रा चावल्याचा मुद्दा जो काही चघळलाय ना घडलंय. हसायला मिळालं आम्हाला. खरंच आहे. कालचा व्हिडिओ काल प्लीज यार मी यार ना तो रेकॉर्ड करायला पाहिजे होता रे. मी एक पाऊण तास फक्त आम्ही दोघं काहीच बोलत होतो पण किती
हे बघ ना नशीब कसं आहे बघ, समोर रॅम्बो आहे आणि खाली बॉबो आहे, असं झालं का काल. आज जर मी तुम्हाला म्हणाले या फ्रेंडशिप डेच्या दिवशी आपल्या मित्राला काहीतरी प्रॉमिस करा, तर तुम्ही काय प्रॉमिस कराल एकमेकांना? म्हणजे मी आधीच केलेलं आहे, हां. मी आधीच केलेलं आहे. परत मी जेव्हा फिल्म बनवीन तेव्हा माझ्या फिल्मचा हिरो गौरवच असेल. हो, क्या बात. येस. आणि मी प्रॉमिस केलं आहे की माझ्याकडे चांगले पैसे आले की मी तुम्हा दोघांना लंडनला घेऊन जाणार, हे माझं प्रॉमिस आहे. आणि मी पण प्रॉमिस केलं, मी तर पहिला प्रोजेक्ट त्याच्यासोबतच करायचं ठरवलं. जे माझं गाणं आलंय ते गाणं मी गौरवला घेऊनच करणार आहे बोललो, हे प्रॉमिस आहे. इव्हन आम्ही काय मूवी करू किंवा काही करू, जे प्रोजेक्ट असेल ते ह्याला. सुचतो खूप. आणि सिनेमाच्या वन लाईन्स राकेशला ज्या सुचतात ना खरंच, पण मी त्याला असाही सल्ला देईन की आजच्या आपल्या फ्रेंडशिप दिनानिमित्त की त्याने ती गोष्ट खूप सिरियसली घ्यायला पाहिजे, त्यांनी लिहायला सुरुवात केली पाहिजे असं मला वाटतं. त्याच्याकडे खूप चांगला सेन्स आहे. काय पहिलं चुकेल नंतर चुकेल पण एकदा तर ते ओके होईल की नाही. आणि त्याला तो सेन्स जास्त असल्यामुळे त्याला एक सांगेन की तू लिही, त्याची डिरेक्ट कर, आपण तिघे एकत्र काम करूया आणि तिघे एकत्र मोठे होऊया. म्हणजे आपण हा प्रोजेक्ट खरंच मला सुद्धा बघायला खूप आवडेल. तुमच्या तिघांशी गप्पा मारल्यानंतर तर आता फ्रेंडशिप डे आहे, आपले मित्र म्हटलं की गाणी धमाल मजा मस्ती सगळं आलं, प्रॉमिसेस सांगितले, तुम्ही डल मुवमेंट सांगितल्या. आता जाता जाता फ्रेंडशिप डे स्पेशल गाणं जे तुमच्या तिघांचं गाणं आहे, पेटेंट गाणे जे आपण गातोच, तर ते कोणतं? एक दूसरे से करते हैं प्यार हम, एक दूसरे के लिए बेकरार हम एक दूसरे के वास्ते मरना पड़े तो है तैयार हम, एक दूसरे से करते हैं प्यार हम एक दूसरे के लिए बेकरार हम. खूप मस्त. थँक्यू सो मच. आणि तुमच्या तिघांना ऑल द बेस्ट. असेच मजा करत राहा आणि तुमचा प्रोजेक्ट लवकर करा, जो बघायला आम्ही सगळेच उत्सुक आहोत. ऑल द बेस्ट त्यासाठी. हॅपी फ्रेंडशिप डे. थँक्यू. हॅपी फ्रेंडशिप डे. मला असं म्हणायचं की राजेश्री मराठीचे मला खूप खूप आभार मानायचे आहेत की मी पहिल्यांदा नेहमी असेल. तुमच्याकडे इंटरव्ह्यू करतो, आपल्या ऑफिसला इंटरव्ह्यू करतो, पण यांची नावं मी घेतलीच बऱ्याचदा, पण आज पहिल्यांदा माझ्या समोर उभे आहेत. म्हणून मला माझ्यासाठी ना त्या दोघांसाठी खूप भारी वाटतंय. आणि एक दिवस असा येऊ दे, ह्याचा पण वैयक्तिक इंटरव्ह्यू होऊ दे आणि ह्याचा पण वैयक्तिक इंटरव्ह्यू होऊ दे. खूप मस्त. आणि मला खरंच आवडेल इंडिव्हिज्युअल त्यांना इथे बोलवून इंटरव्ह्यू करायला. Yes, नक्की, All the नक्की. best त्याच्यासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू.